संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणाला जवळपास 55 दिवस पूर्ण होते. मात्र भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती आणि त्या संदर्भात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पुरावे घेऊन संपूर्ण देशमुख फॅमिली आज नारायणगडावरती आज आलीच. मात्र त्याच्या अगोदर भगवानगडावरती त्यांनी संपूर्ण जे पुरावे आहेत ते महंत नामदेव शास्त्री यांना दिलेले. त्यानंतर नारायणगडावरती येऊन दर्शन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर फोनद्वारे देखील महंत शिवाजी महाराज यांच्यासोबत संवाद झालेला आहे. काय नेमकी संवाद झालेला आहे माझ्यासोबत सांगण्यासाठी धनंजय देशमुख आहेत. काय सांगाल भाऊ, काय संवाद झाला? तुम्ही दर्शन देखील घेतलेलं आहे. बाबांनी याच्या अगोदर सांत्वनासाठी आम्हाला संपर्क केला होता, सांत्वन केलं होतं आणि आज देखील ते म्हणले की माझा नियोजित कार्यक्रम होता आणि ते 1-2 दिवसामध्ये मस्साजोगला कुटुंबाला भेटण्यास येणार आहेत असं आमचं बोलणं झालं. नक्कीच आपण बघू शकतोय कालपर्यंत जवळपास 55 दिवस पूर्ण झालेले आहेत. न्यायालयीन लढाई असेल, पोलिसांची लढाई असेल आणि रस्त्यावरची आता धर्मसत्ताकडे देखील ही लढाई गेलेली आहे. दोन्ही गडावर तुम्ही जाऊन आला तर न्याय मागतायत. समाजात ज्या गोष्टी पसरल्या होत्या, जे काय वैभवी सांगते की 2 नाण्याला 2 बाजू असतात. एक बाजू महाराजांना कळाली होती, दुसरी बाजू पण एवढंच महत्त्वाचं होतं त्यांना सांगणं आणि यातून आम्ही गेलोत आणि त्यांना दुसरी गोष्ट सगळी सांगितली. आरोपी कोण होते, आरोपीवर किती गुन्हे होते, त्यांनी ती गोष्ट मान्य केली की ह्या गोष्टी मला माहीत नव्हत्या आणि त्या गोष्टीतून त्यांना समजलं की हे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत, ह्यांना शिक्षा भेटली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही तिथे गेलेलो होतो. नक्कीच काय बोलणं झालं तुमचं महंत नामदेव शास्त्री आणि तुमचं? काय तुम्ही पुरावे दिले त्यांच्याकडे जे गुन्हेगार आहेत त्यांचे सगळे जे आत्तापर्यंत त्यांनी गुन्हेगारी किती मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि एकीकडं आमचं गाव ज्या की 4000 लोकसंख्येमध्ये सुद्धा तेवढे त्याच्या अर्धेसुद्धा किरकोळसुद्धा गुन्हे आमच्या गावात नाहीत. याचे 2 बंच, गावचं स्टेटस आणि त्या आरोपीचं स्टेटस, असे 2 आम्ही त्यांना दिले, फोटो दिले आणि एक मुद्दा होता जातीवादाचा. त्या जातीवादाचा पण मुद्दा आम्ही त्यांना सांगितला की इथून आमच्या गावातून, समाजातून किंवा जे लोकप्रतिनिधी न्याय मागतात त्यांच्याकडून अजिबात जातीपातीचा विषय होत नाही. जो जातीपातीचा विषय होतो, जे आरोपीची पाठराखण करतायत त्याला जातीवाद करायचा आहे, त्याला वादात इंटरेस्ट आहे. आमच्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये सगळे जे लोक आलेत त्यांना फक्त न्याय पाहिजे. आणि असे काही उदाहरणं की तुम्ही बघितलेलं आहे पाठीमागं देखील. आमचे 10-12 वर्षापासूनचे दीपक काकासोबत नागरगोजे, त्यांच्याकडे हजारो मुली अनाथ आहेत, त्या त्यांचा सांभाळ करतात. आम्ही तिथं जाऊन 1-2 दिवस राहून तिथं जी काही सेवा करता येईल ती करतो मागच्या 10 वर्षापासून. दत्ताभाऊ बारगे जे आहेत त्यांनी आत्ताच मस्साजोगचं 26 जानेवारीचं ध्वजारोहण देखील त्यांनी केलं आहे. जर कुठं तिथं जातीवादाचा अंश असता तर ह्या गोष्टी तुम्हाला अजिबात दिसल्या नसत्या किंवा ही घटना घडल्यावर जर ह्या गोष्टी दिसल्या असत्या तर तुम्हीच प्रसारमाध्यमानं सांगितलं असतं की हे नंतर ह्यांनी चालू केलं. पण 10 वर्षापासून, मागच्या 10-12 वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सातत्यानं करत आहेत. ह्याचं सगळ्या गोष्टीचे पुरावे त्यांना आम्ही दिलेत. आज तुम्ही नारायणगडावरती दर्शन घेतलेलं आहे. महंत शिवाजी महाराजांसोबत काय बोलणं झालं? महाराजांनी सांगितलं की मी लवकरच मस्साजोगला भेटण्यासाठी येत आहे. त्यांनी फोनवर आमच्याशी संभाषण साधलं होतं यापूर्वी. आम्हाला त्यांनी सांत्वन केलं होतं आणि ते लवकरच भेटायला येतील आणि कुटुंबाला भेटतील. नक्कीच माझ्यासोबत वैभव आहे. आज तुम्ही भगवानगडावरती गेलतात, त्याचबरोबर नारायणगडात देखील दर्शन घेतलेत. काय नाही मागितलं नेमकं तुम्ही? न्याय म्हणजे आम्ही झालेल्या घटनापासून एकच आमची मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण की जे आज दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळला आहे तो दुसरा कोणावर कोसळू नये एवढं वाटतं. हे होते संपूर्ण देशमुख कुटुंबीय. आज त्यांनी सुरुवातीला भगवानगडाचं दर्शन घेतलं. नामदेव शास्त्रींकडे संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे जे काही पुरावे आहेत ते दिले. त्याचबरोबर नारायणगडाचं देखील दर्शन घेऊन महंत शिवाजी महाराज यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधलेला आहे. ते देखील मस्साजोगला भेट देणार आहेत. मात्र आम्हाला न्याय मिळावा अशीच आमची भूमिका आहे आणि त्यांनी आज स्पष्ट केलेली आहे. साम टीव्हीसाठी मी योगेश काशीद, नारायणगड, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.